Hello students, welcome back to today's video lecture. Now today we are going to see here nomenclature of ethers. First of all we will see that common name method and then after that IUPAC system. Now in the previous lecture we have seen that definition of ethers. What are ethers? Alkoxy derivatives of alkane are known as ethers. They are obtained by replacing one of the hydrogen atom from alkane by alkoxy group. Or another definition is that the compounds in which that divalent oxygen atom is attached to two similar or different alkyl groups, that is also known as ethers. Then classification: simple ethers, similar alkyl groups are attached to the oxygen atom. Mixed ethers or unsymmetrical ethers, different alkyl groups are attached to that oxygen atom, that is known as unsymmetrical or mixed ethers. That much part already we have discussed in the previous lecture. Now here today we will see the nomenclature of ethers. Nomenclature of ethers या सगळ्या गोष्टी अल्कोहोल आतापर्यंत आपण बऱ्याच कंपाऊंडची नॉमेनक्लेचर यासाठी शिकतोय की आपल्याला कंपाऊंड लिहिल्याबरोबर ओळखता आला पाहिजे तो इथर आहे, अल्कोहोल आहे, अल्किल हालाइड आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, त्याचं नावसुद्धा सांगता आलं पाहिजे. नाव first of all we will see here common name method. Nomenclature common name method. Now here according to common name method, simple ethers means they have both similar alkyl groups like this CH3OCH3. Here again C2H5OC2H5. Such ethers in which similar alkyl groups, here similar alkyl groups both are here methyl, हाई मिथिलच आहे, हाई मिथिल आहे, हा इथिल आहे, हा इथिल आहे. Similar alkyl groups are attached to this oxygen atom. Such ethers are known as simple ethers. And now the name of this compound is di. हे दोन्ही सारखे असल्यामुळे दोन झाले. CH3 ला आपण मिथिल म्हणतोय म्हणून त्याचं नाव लिहितो आपण डाय मिथिल इथर. हिअर नाव C2H5 दॅट इज नोन ॲज इथिल, दोन्ही इथिल आहेत म्हणून हे झालं डाय इथिल इथर. आता प्रत्येकाची नावं लिहित असताना ही सिंपल इथर्स आहेत. तर आता मी काय करतोय, हा फक्त वर्ड बदलतोय, अल्किल ग्रुप बदलतोय, मिथिल इथिल, इथं एन प्रोपिल येईल, आयसोप्रोपिल येईल. इट मीन्स दॅट मिथिल इथिल अल्किल दीज मिथिल इथिल दे आर नोन ॲज अल्किल ग्रुप्स. देअरफॉर सिंपल इथर्स आर नेम्ड ॲज अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम ॲज डाय अल्किल इथर. हे कॉमन नेम सिस्टीमनं सिंपल इथरला काय म्हणायचं आपल्याला, हे सिंपल इथर आहे, सिंपल इथरला डाय अल्किल इथर असं म्हणायचं. म्हणजे फक्त या अल्किल ग्रुपच्या ठिकाणी तुम्हाला शब्द बदलायचा एवढाच. अल्किलच्या ऐवजी मिथिल येईल, इथिल येईल. हे जे अल्किल ग्रुप असतील त्यात आहे, जसं की इथं CH3 होते दोन्ही म्हणून इथं लिहिलं मी डाय मिथिल इथिल लाईक दॅट. इफ मिक्स्ड इथर इज देअर, मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल मीन्स डिफरंट अल्किल ग्रुप्स आर देअर लाईक दिस C2H5OCH3. These two alkyl groups they are different from each other. Here it is methyl, it is ethyl. Now we have to write the names of these alkyl groups in alphabetical order. म्हणजे आपल्याला इथिल अगोदर घ्यावं लागेल. E of ethyl comes first then M of methyl. पहिलं अक्षर मिथिलचं आणि इथिलचं कोणाचं अगोदर E अगोदर येतं म्हणून इथिल लिहितो आपण. इथिल मिथिल इथर कुठलं स्ट्रक्चर असेल मग आता समजा मी असं लिहिलं CH3O CH2 CH2 CH3 मग याचं नाव काय होईल, इट इज मिथिल, इट इज एन प्रोपिल मिथिल एन प्रोपिल इथर. आता जसं आपण या सिंपल इथरला सगळ्या दोघांना मिळून एकत्रित डाय अल्किल इथर लिहिलं होतं तसं आता इथं काय करावं लागेल, हे मिथिल आहे, इथिलच्या ऐवजी तर मिथिल आला, ह्या मिथिलच्या ऐवजी एन प्रोपिल आला. म्हणजे काय लिहावं लागेल सगळ्यांना मिक्सरला काय लिहितो आपण अल्किल, पुन्हा दुसरा अल्किल ग्रुप लिहायचा आहे अल्किल अल्किल इथर. बघा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कॉमन नेम मेथडमध्ये सिंपल इथर जर असेल तर त्याला जनरल टर्म वापरायची आपल्याला डाय अल्किल इथर, आणि मिक्स्ड असेल तर अल्किल अल्किल इथर. दोन वेळेस अल्किल ग्रुपची नावं येतील, पण ते अल्किल ग्रुपची नावं लिहित असताना काय बदल करायचं, काय लक्षात ठेवायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर. मिथिल इथिल असेल तर इथिल अगोदर येईल, मिथिल प्रोपिल असेल तर मिथिल अगोदर येईल, प्रोपिल नंतर येईल. दॅट यू हॅव टू रिमेंबर. इन दिस वे दे आर नेम्ड ॲज इथिल मिथिल इथर असं मग अल्किल अल्किल इथर. हे झालं कॉमन नेम मेथडनुसार. ओके, इट इज अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम, अकॉर्डिंग टू common name system. Now
तर हे झालं आता कॉमन नेम्स. IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीम. आता मी हे सगळ्यांची एकत्रित एक्झाम्पल्स पुन्हा घेतली आहेत. इथं मी पुन्हा एक्झाम्पल्स घेतलेली आहेत नंतर बरीच. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम, इथर्स आर नेम्ड ॲज, हा वर्ड महत्त्वाचा आहे, अल्कॉक्सी अल्केन. इथर्सला आपण अल्कॉक्सी अल्केन म्हणणार आहेत, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याचं अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन मीन्स सपोज द स्ट्रक्चर इज लाईक दिस, CH3OCH3. तर यातला एक ग्रुप ऑक्सिजनला अटॅच करायचा असा, हा झाला अल्कॉक्सी ग्रुप. म्हणजे हा CH3 असल्यामुळे याचं नाव झालं मिथॉक्सी. एक ग्रुप अल्कॉक्सी कन्सिडर करायचा आणि दुसरा अल्केन कन्सिडर करायचा. याला अल्केन कशावरून कसं कन्सिडर करणार? आता या अल्किल ग्रुपला असे आपण अल्केन कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? एक कार्बन आहे. म्हणजे एक कार्बन असणाऱ्या अल्केनला काय म्हणतो आपण? मिथेन. म्हणून याचं नाव काय होईल? मिथॉक्सी. हा एवढ्या ग्रुपचं नाव लिहिलं मी, मिथॉक्सी. आणि याला अटॅच असलेलं हा अल्केन कन्सिडर करायचा आहे. एक कार्बन असल्यामुळे याचं नाव होईल मिथॉक्सी मिथेन. मिथॉक्सी मिथेन इज द IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. समजा मी असं स्ट्रक्चर लिहिलं, C2H5OC2H5. अगेन इट इज सिम्पल इथर. हे सिम्पलच होतं, हे सुद्धा सिम्पल इथरच आहे. कशामुळे? कारण दोन्ही अल्किल ग्रुप सारखे आहेत. ओके. मिथॉक्सी हे होतं मिथॉक्सी मिथेन पहिलं. आता ह्याचं काय नाव होईल? एक दोन्ही सारखे असल्यामुळे आपण एक ग्रुप अटॅच केला असा ऑक्सिजनला, हे झालं इथॉक्सी. आणि दोन कार्बन असल्यामुळे हा झाला इथेन. म्हणून याचं नाव काय झालं? इथॉक्सी इथेन. इथॉक्सी ग्रुपचं नाव अगोदर लिहायचं आपल्याला. या कोणतं कन्सिडर करा असा, इथॉक्सी आणि हा अल्किन ग्रुप, इथॉक्सी इथेन. इफ सपोज देर इज अ मिक्स्ड इथर like this, CH3OC2H5 or CH2CH3. Here now, in case of mixed ethers, higher alkyl group means which contains more number of carbon atoms. ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त आहे तो. याच्यामध्ये दोन कार्बन आहेत, इकडे एकच कार्बन आहे. मग जो जास्त कार्बन असणारा ग्रुप आहे त्याला अल्केन कन्सिडर करायचं. म्हणजे तो ऑक्सिजनला जोडायचा नाही. हा झाला अल्केन. अल्केन काय होईल मग? हा इथेन. दोन कार्बन असल्यामुळे इथेन झाला. आणि जो राहिलेला जो ग्रुप आहे मग तो ऑक्सिजनला जोडायचा, त्याला अल्कॉक्सी ग्रुप म्हणायचा. हा मिथिल ग्रुप ऑक्सिजनला झाला मिथॉक्सी. म्हणून याचं नाव होईल मिथॉक्सी इथेन. मिथॉक्सी इथेन. बरेच जण असं तयार करतात, हा ग्रुप इकडे अटॅच करून इथॉक्सी मिथेन. असं होत नाही. हायर अल्किल ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अल्केन. देअरफॉर द नेम इज मिथॉक्सी इथेन इज द करेक्ट IUPAC नेम. सपोज द स्ट्रक्चर इज लाईक दिस, CH3OCH2CH2CH3. If here this side chain or one of the alkyl group contains more than 2 carbon atoms. आता हा झाला पॅरेंट अल्केन प्रोपेन, बरोबर आहे. पण हा कोणत्या कार्बनला हा अटॅच ग्रुप झाला हे दाखवावं लागतं. दोनपेक्षा जर जास्त कार्बन असतील तुम्हाला ही चेन सिलेक्ट केलेली जी कार्बनची चेन आहे, जो अल्केन कन्सिडर केला त्याला नंबरिंग द्यावी लागते. हिअर 1, इट इज 2, इट इज 3. आणि पहिल्या कार्बनला हा ग्रुप अटॅच, याला काय म्हणतो आपण? CH3Oला मिथॉक्सी. म्हणून हे झालं 1. पहिल्या कार्बनला अटॅच आहे इकडच्या 1 मिथॉक्सी. आणि इकडचा हा पॅरेंट अल्केन आहे, 3 कार्बन आहेत, म्हणजे पॅरेंट अल्केनचं नाव काय होईल? प्रोपेन. 1 मिथॉक्सी प्रोपेन. सपोज one of the aromatic ring nucleus is there, one of the aromatic structure here like this, and another is alkyl group. याचं काय नाव असायला पाहिजे? आता कॉमन नेम काय असेल? अल्किल ग्रुपची नाव लिहायची. मिथिल फिनिल ही कॉमन नेम होईल. मिथिल फिनिल इथर. ओके. हा झाला मिथिल, हा झाला फिनिल. मिथिल फिनिल इथर. पण आता ह्याचं IUPAC नेम काय होईल? हा स्मॉल ग्रुप आहे म्हणून हा झाला अटॅच केला आपण मिथिलला, म्हणून हा झाला मिथॉक्सी. आणि हे कशाचं स्ट्रक्चर आहे? बेन्झिनचं. म्हणून याचं IUPAC नेम आहे. देअरफॉर IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज मिथॉक्सी बेन्झिन. दोन्ही जर बेन्झिन स्ट्रक्चर असतील असे C6H5 बॉन्ड C6H5O बॉन्ड C6H5 दोन्ही, तर याचं नाव होईल डायफिनिल इथर, कॉमन नेम. आणि फिनॉक्सी बेन्झिन. फिनॉक्सी हा झाला एक फिनॉक्सी ग्रुप आणि हा बेन्झिन. फिनॉक्सी बेन्झिन इज द IUPAC नेम. इन दिस वे वी हॅव टू गिव्ह द IUPAC नेम्स ऑफ इथर्स. हे सुद्धा आता लागेल. इकडे आता मी तुम्हाला एक्झाम्पल्स घेते, ती सांगितलेली समजून मी तुम्हाला इकडे सांगतोय पण एकदा. इथे लिहिलेली ती जशाल तसं तुम्हाला लिहून काढायचं आहे. अगोदर वाचायचं आहे सगळं लिहून. हे फॉर एक्झाम्पल हेअर स्ट्रक्चर, कॉमन नेम, IUPAC नेम.
IUPAC नेम सगळ्यांना मिळून आपण अल्कॉक्सी अल्केन म्हणतोय. इथं तुम्हाला लिहिता असतं कॉमन नेमच्या खाली इथं डायअल्किल इथर आणि अल्किल इथर. हिअर CH3OCH3 means dimethyl ether or methoxymethane is the IUPAC name. C2H5OC2H5 diethyl ether is the common name and ethoxyethane is the IUPAC name. CH3OC2H5 दोन्ही अल्किल ग्रुप आता वेगवेगळे आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नाव लिहायची त्याची. इथिल मिथिल इथर कॉमन नेम. आणि इथरचा हायर अल्किल ग्रुप आपण काय कन्सिडर करतोय अल्केन, म्हणून हा झाला मिथॉक्सी इथेन. पुढचं स्ट्रक्चर घेतलं आपण CH3OCH2CH2 मिथिल हा एन प्रोपिल ग्रुप आहे म्हणून मिथिल एन प्रोपिल इथर. आणि इकडं 1 2 3 नंबरिंग जर दिली तर प्रोपेन पॅरेंट अल्केन होईल, पण पहिल्या कार्बनला मिथॉक्सी ग्रुप अटॅच असल्यामुळे 1 मिथॉक्सी प्रोपेन. हिअर नाव सिमिलरली मिथिल आयसोप्रोपिल इथर, कारण मधल्या कार्बनला आयसोप्रोपिल ग्रुपला अटॅच ऑक्सिजन आता. आणि याचं 1 याला नंबरिंग जर दिली आपण हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, म्हणून हा 2 मिथॉक्सी प्रोपेन. हिअर नाव हिअर इट इज इथिल आयसोप्रोपिल इथर. हा इथिल ग्रुप आहे, हा आयसोप्रोपिल आहे म्हणून हा इथर येईल पुढं. आणि इथं काय होईल मग आता 1 2 3 दुसऱ्या कार्बनला इथॉक्सी ग्रुप आहे, नॉट मिथॉक्सी हिअर, म्हणून याचं नाव 2 इथॉक्सी प्रोपेन. हिअर नाव मिथिल फिनिल इथर. हा मिथिल ग्रुप आहे, हा फिनिल आहे इथर. इट इज ऑल्सो नोन एज, देर इज वन मोर नेम ऑफ दिस कंपाउंड इज दॅट इट इज ऑल्सो नोन एज अनिसॉल. हिअर अगेन अनदर कंपाउंड, अनदर नेम इज मिथॉक्सीबेंजीन. And now here it is anisole or it is also known as methoxybenzene because this methoxy group is attached to this benzene structure. Another structure is here oxygen atom is attached to 2 aromatic ring nucleus here. Here it is diphenyl ether. या दोन्हीला फिनिल म्हणतो आपण, diphenyl ether. And also it is known as phenoxybenzene is the IUPAC नेम. तर या पद्धतीनं हे सगळे रूल्स, हे सगळे इकडच्या बाजूला मी तुम्हाला इकडे समजून सांगितलं आहे आणि इकडे सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत. या साईडला दिलेल्या ह्या सगळ्या नोट्स आहेत, इकडच्या साईडला मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स घेऊन असे समजून सांगितलेलं आहे. तर ह्या नोट्स जशाला तशा तुम्ही लिहून काढायच्यात आणि तुमच्या ट्युटोरियलच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. याला पुन्हा 1-2 वेळेस रिराईट करा. आणि काही जर याच्यावरती डाऊट्स जर असतील तर तुम्ही मला माझ्या इंडिव्हिज्युअल वैयक्तिक माझ्या व्हॉट्सअपवरती विचारू शकता. ओके, टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू.